आबा लई कामात आहेत, तोवर फटाकरनं जाऊन येऊया. आम्ही तुमच्यासाठी खास येळ काढून आलोय आणि तू कुठं निघालायस? ते तुमचं काम होईपर्यंत साहेबरावला घेऊन आलो असतो. बरकत घेऊन येतोय म्हणलाय ना. हा, तू नको काळजी करूस. आज आम्ही तुला कुठं बी सोडणार नाही. पण तिथं बाईंचं काय? आलो. हा नाही, आम्ही गावाकडे आलोय. नाही ती मीटिंग पुढे टाकला. बाईंना काय बी कळवलं नाही आपण. आबा आपल्यासाठी आले. त्यांना सोडून जावं तरी पंचायत आणि न जावं तरी पंचायत. तिथं बाईंचा कोळंबा. काय मग आता आज काही काम काढलंय दोघांनी? काम काम काही नाही ग. राणाजी आणि मी मित्र, मैत्रीत भेटायला काही कारण लागत नाही. लागतंय ग बाई. गावात असं भेटायचं म्हणलं की कारण लागतं. आणि काय ग, नक्की काय चाललंय काय तुमचं? आजकाल लईच चहा पाणी व्हायला लागलंय ते. अगं ते मला चहा आवडतो ना, म्हणून. बाकी काही नाही आमच्यात. आम्ही वेगळे होत खूप. उगाच कशाला अडकवतीयस ग आमच्या रानादाला? मी अडकवते? अगं आज तर त्यांनी स्वतः मला फोन करून भेटायला बोलवलं. आमचा रानादा लई साधा भोळा आहे. असं चार चौघात तुला भेटणं त्याला लई अवघड जात असणार बघ. मग कशाला भेटतात? आता ते तूच सांग मला. मला नाही माहित. रानादाला लहानपणापासून ओळखते मी. तो नाही येणार ग तुला भेटायला. का? नेहमी येतात. असं कारण नसताना आणि ते बी एका पोरीला भेटणं लई अवघड जात असणार बघ त्याला. नाही येणार ते. नक्की येतील ते. शब्दाला पक्केच ते. त्याचा स्वभाव माहिती आहे अगं मला. लई कोड्यात पडला असणार बघ त्यो. जावं का नाही, जावं का नाही, आणि गेलो तर काय होईल असा सगळा विचार करत असेल तो. तो नाही येणार आज. चल आपण आपलं घरी जाऊ. नाही नको. आपण घरी गेलो आणि राणाजी आले तर? लईच दांडका विश्वास आहे ग तुझा तुझ्या राणाजींवर. येतीलच ते. लागली पाहिजे. काय ग, आजकाल मी सोडून तूच लई पैसा लावायला लागलीस की. चल लागली पाहिजे. नाही येणार. बघच मग आता तू. दाखवच. चल. काय राणाजी? हा राणाजी का आम्ही म्हणू नये का राणाजी? का दुसरं कोण म्हणतंय? नाही, तसं काय नाही. म्हणा की. आबा ते मी तालमीत जाऊन येतो. कशाला? ते वस्तादांना सांगून येतो की आज येत नाही म्हणून. अरे बरकत येतोय साहेबरावला घेऊन. जाताना त्याला पाठवू की तालमीत. तू बस जरा निवांत. ते पण ते अरे ही जी तालमीसाठी आणि साहेबरावसाठी वड लागते ना, तशी वड बायकोसाठी लागाय पाहिजे. कधी करतोय लगीन? अरे आज आम्ही तुझ्यासाठी हाजीर आहे. उद्या आम्ही थकलो तर तुझ्याकडे कोण बघणार राहणार? अरे आई वेगळी पोरं तुम्ही. तुम्हाला गोदाकाच्या हाती सोपून आम्ही कामाला लागलो. तसंच तुमच्या होणाऱ्या बायकोच्या हातात यो वाडा आणि तुम्हाला सोपवलं की आमची जिम्मेदारी संपली. मग आम्ही डोळे मिटायला मोकळं. आबा हे असलं काय बी बोलू नका. मुद्दा काय? लगीन कधी करायचं? राणा तू आम्हाला वचन दिलंयस या वर्षात लगीन करणार म्हणून. अरे तालीम आहे की आयुष्यभर. या वाड्यावर सुनबाई यायला पाहिजे थोरल्या. या सुनबाई अगदी टायमावर आलात. जरा समजून सांगा तुमच्या दिराला. प्रत्येक गोष्ट टायमावर व्हायला पाहिजे का नाही? कधी येणार या वाड्यात थोरल्या सुनबाई? राणा भाऊजींच्या लग्नासाठी आम्ही बी लई झटतोय मामांजी. 200-300 पोरी बघितल्या असत्यात, पण राणा भाऊजींना शोभल अशी एक बी पोरगी मिळाली नाही अजून. वरना आमची पसंत राणा भाऊजींना पसंत पडली पाहिजे नव. अहो पडणारच की. तुमच्यासारखी मायाळू आणि हुशार असल्यावर यो कशाला नाही म्हणल. राणा वहिनीचं ऐकायचं बरं का? अहो ऐकतो की. त्या सांगतील ते ऐकतो. वहिनी ते
स्कॉलरशिपचं सांगितलं का? हा परवा सून फोन करून सांगितलं आम्हाला. म्हणून तर म्हणलं आमची थोरली सून धाकल्या सुनेसारखी हुशार पाहिजे. हा वहिनी आहेत एक नंबर. आबा त्या अंजलीबाईंनी स्कॉलरशिप साठी लई मेहनत घेतली बघा. त्यांच्या बिगर हे काम पूर्णच नसतं झालं. अरे वा, त्यांचे आभार मानले पाहिजे. या त्याच बाई ना ज्यांनी शाळेला कॉम्प्युटर दिला, हा त्यांना भेटा पाहिजे एकदा. मामांजी दिवे लागणीचा टाइम झालाय, आम्ही तुळशी पुढे दिवा लावून येतो. हा जावा. सूरज कुठे? जरा आम्हाला बोलायचं होतं. हा बोला की मग मामांजी. हा समते जमले की बोलू ना. चालतंय की यांना फोन करून सांगतो, तुम्ही त्यांची वाट बघताय का. चालते. ऐकलं का समद? ध्यास घेतलाय मामांजींनी थोरल्या सुनबाईचा. एवढं पुढारी आहेत, जनतेची कामं करतात, तरी बी घरच्या गोष्टीत कसली लुडबुड. म्हण थोरली सुनबाई, एकदा का थोरली सुनबाई आली की झालं, आम्ही मोल करीन. आता आमचं हे कुठं तडमडलंय देव जाणं. थोडं मामांजींच्या नजरेखाली राहिलं तर काय फाळा पडणार यांना. सुनबाई हा मामांजी. जरा चहा मिळेल का? वय आणतो की. राधे, चहात जरा इलची पावडर टाक. साहेबासनी इलचीचा चहा लय आवडतोय. आणि रानाला हळदीचं दूध. समद्यांचा जीव फक्त राणा भाऊजींमध्येच. मग आम्ही कशाला मागं राहायचं? सर का वहिनी साहेब, अहो काय करतायसा हे? अहो किती हळद टाकतायसा? राणा भाऊजींच्या लग्नाचं चाललंय ना व, त्यांना हळद लागायला पाहिजे की. तुम्हाला काय पाहिजे काय? आमच्यासाठी काही उरलंय का या घरात? आता जे काय असल ते त्या थोरल्या सुनबाईसाठी राखून ठेवा, आणि ती आली की घाला तिच्या बोडक्यावर. ऐ! शी, काय भांड घासलंय का काय केलंय? समध्या गोष्टी आम्हालाच करायला लागणार आहेत. काय करताय? तुम्ही करू नका से समजा. दुसरं काय करणार, हेच नशिबात आहे आमच्या. थोड्या दिवसांनी तर आम्ही मोलकरीनच बनणार आहे बघ या घरची. अव ताईसाब काय बोलतायसा हे समज. मी तुमची पाठ राखीन आहे ना व, आणि तरी तुम्ही असली समधी कामं करणार नाही. ताईसाब तुम्हाला माझी शपथ आहे बघा. अगं बाई, चंदे बघितलं का? इथं आम्ही या घरासाठी एवढी कामं करू बघतोय, पण एक साधा चहा आमच्या नशिबात नाही. अहो तसं नाही वहिनी साहेब. राधे, वहिनी साहेबासनी चहा दे. वहिनी साहेब, कप कसा पकडायचा याचं मॅनर्स बी नाहीत तुला. कुणी शिकवलं नाही वाटतं. जाऊ दे, आज काय आमच्या नशिबात चहा नाहीच. धर का. राधे हसलं काय ग? नाही गो दाका. साहेब चहा घ्या.
इलचीचा चहा तुम्हाला पसंत आहे म्हणून केलाय. वासावरनं ओळखला मी ते. राणा हळदी घातलेलं दूध. प्या प्या, तुम्ही दूध प्या, आम्ही फक्कड चहा पितो. अंजली, अगं अजून किती टाइम? मी अजून पण सांगते राणाजी नाही येणार आज. मला वाटतं येतील. आता त्यांना आजच भेटायला पाहिजे का? ते काय कुठे पळून चाललेत होय? उद्या भेट की. मी निदान फोन करून विचारू का? आता कुठे करणार फोन? वाड्यावर? नाही, बरकतचा नंबर आहे माझ्याकडे, त्यांना विचारू. बरकतचा नंबर? कर. पाठक बाई, हा बोला की पाठक बाई. राणाजी आहेत का? नाही, तो दुपारीच घरला गेला. साहेब आलेत ना व? साहेबच त्याला घरला घेऊन गेलेत. का हो, काय काम होतं? हो, आम्ही आज भेटणार होतो टक्कर चहावाल्यापाशी. चहा प्यायला? तुम्ही घरी फोन करून विचाराल का ते कधी येणार आहेत म्हणून? अव तो कुठला येतोय आता, विसरला असेल. अहो आजकाल त्याचं ध्यानच लागत नाही बरोबर. हे बघा, तो नाही येणार, तुम्ही जावा घरला. तुम्ही प्लीज विचाराल का? असं म्हणताय? ठीक आहे, मी कळवतो तुम्हाला. चालेल. थांब. फोन का उचलत नाही हो? पैसे मिळाले की गरज संपली वाटतं याची. कामचा नंबर बघून फोन उचलत नाही. आता घरच्या नंबरवरनच फोन करायला पाहिजे. मामंजींचा फोन आहे असं समजून उचलल तरी. सनीदा, ओ सनीदा, सनीदा. काय हो, मगापासून तुमचा फोन वाजलाय. पुन्हा जीव चालाय जरा बघा. आणखी कुणाचं असणार? पप्पांची अंगठी, पप्पांची अंगठी. त्या मारी नुसती किटकिट करत असते. सांगू का फोनवरती? अंगठी बिंगठी काय मिळणार नाही म्हणून सांगतो तुला. नको, पहिले जण नरड दाबा. आवाजानं की नाही दारू उतरायला लागलाय. आहो द्या, अरे मोबाईलच्या आवाजाने दारू उतरली हो तुझी. आणि इकडे सायलेंटवर टाकतो. नको, त्यापेक्षा हायब्रेशन मोडवर टाका. कोणाचाही करणार नाही. ओके, राहू द्या. अरे हिचा फोन आहे, घरात नाही आलाय. आबा संध्याकाळी काहीतरी महत्वाचं सांगणार होत. घरला जावं लागणार. वाचतो का बघ. नाही, आता माझा ते बघा. म्हणजे मला परत घ्यायला लागणार. अरे तू गेल्यानंतर चल लवकर सोड मला घरला आधी. चला चला. अरे आणखी पितय. काय हे? किती वाजले? कुठं कट म्हटलायचा? राहणार आहे का घरी? कोण बोलताय? मैं बरकत. बरकत, तू कशाला रात्रीचा फोन केलाय? ते राणादाकडे जरासं काम होतं. कसलं काम? तू आम्हाला सांग, आम्ही सांगतो त्यांना. नाही, राणादा संघच बोलायचं होतं. त्याला बोलवताय का? त्याला अर्जंट काम होतं. लवकर बोलवा की.
माझ्या फोनची बॅटरी पण संपत आली हो. अर्जंट कसलं अर्जंट काम? रानादारा जरा बोलवा की लवकर. राणा भाऊजी, बरकतचा फोन आहे. हा अरे खुळ्या टाळक्याच्या, बरकत, तिथं बाई वाट बघून बघून वाळून चिप्पाड झाल्या आणि तू घरात बसलायस होय. तरी बाईनं म्हंटले मी जावा घरी म्हणून, पण त्या म्हणल्या तुला फोन कर. आता काय सांगू त्यासनी? हा ते ताऊ करत बसू नको, सांग लवकर. माझ्या फोनची बॅटरी पण संपत आल्या. अरे मी जाणारच होतो, पण आबा सोडत नाही मला. अंजलीबाई अजून तिथंच आहेत काय? अरे आता काही कन्नड मध्ये सांगितलं काय तुला? तिथंच आहे अजून बाई. हे बघ, तू सांग लवकर. का सांगू मी जायला घरला त्यासनी? नाही नाही, अरे असलं काय सांगू नकोस. अरे त्या माझ्यासाठी थांबलेत तिकडं. जा लवकर, नाहीतर बाई रुसून बसतील बघ. मग मागच्या वेळेसारखं 1000 वेळा सॉरी म्हणायला लागेल तुला. अरे त्या माझ्यासाठी आलेत तिकडं, आणि मीच नाही गेलो तर ते बरोबर नाही दिसणार. एवढी मजल मारली काय बैलानं? चांगला चान्स मिळालाय, सोडाय नाही पाहिजे. बरकत, तू अंजलीबाईंना सांग की तुम्ही जाऊ नका, थांबा, मी आलोच. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. काय झालं राणा भाऊजी? ते त्याचं अर्जंट काम आहे माझ्याकडं, मी जाऊन येतो. नाही नको. अर्जंट काम आहे नव्ह, मग जावा की. चालेल, मी आबांना सांगून जाऊन येतो. हा नाही, आम्ही सांगतो की मामंजींना. अहो अर्जंट काम आहे, असं वाट बघायला लावू नये. कसं वाटेल बरं मनाला? वाट बघून बघून कटाळा आला असेल हा बरकतला. हा. जावा तुम्ही, जावा. येतो. आजचा दिस खुशाल भेटा त्या पाठकबाईंना. त्यांची भेट आज आमच्यासाठी फायद्याचीच ठरणार आहे. आम्ही सूरजला कारखान्यावर डायरेक्टर म्हणून पाठवणारच. सॉरी मॅडम, खूप उशीर झालाय, जावं लागेल घरला. हा ठीक आहे. अंजली, अगं अजून किती टाइम? नाही येणार तो आज. बरकत पण फोन नाही उचलत आहे. आता काय समजावं? राणादा येणार नाही असं समज आणि चल. बस. उशीर झाला आपल्याला. अंजलीबाई वाट बघून गेल्या वाटतं. तर काय करायचं? त्यांच्या घराच्या रस्त्यावर जाऊ का जाऊ वाड्यावर परत? घरी आबा पण वाट बघत असणार.